मी आणि माझ्या गावातले सर्व आम्ही मावळेत चाललोय सगळे रायगडला. जेव्हा मी ऐकलं की आपली ट्रिप एक जाणार आहे गावातल्या लोकांची रायगडला, तर मी कोणताही विचार न करता लगेच हो बोलून टाकलो. कारण हा माझा रायगडचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. इथे आमच्या गावातले जे लोक आहेत त्यांची प्रेझेंटी घ्यायला लागलेत थोडक्यात, की प्रत्येकजण लिस्टनुसार आलेत का नाही ते सगळं चेक केलं आम्ही. कोण राहिलं तर नाही ना, कोण राहिलं असेल तर त्यांना फोन करून बोलवून घेतलं. त्याच्यानंतर आमची प्रवासाची सुरुवात झाली. नाही म्हटलं सर. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. मी टोटल 45-46 लोक चाललेलो. 35 सीटर ट्रॅव्हल्स आहे ना, आमच्यासोबत एक फॉर्च्युनर येणार होती. फॉर्च्युनरमध्ये 8 जण आणि इकडे 35 जण असं आम्ही 2 गाड्या घेऊन चाललेलो रायगडला. पहिला स्टॉप घेतला आम्ही साताऱ्यात. सगळीजण म्हणले आता इथे एक डान्स तर झालाच पाहिजे. मग आता तुम्हाला दाखवतो बघा कशी नाचते सगळी, नुसते तुम्ही बघा. त्याच्यानंतर आम्ही चर्चा केली की थांबायचं कुठे, पुढचा स्टॉप कुठे घ्यायचा. गाडी आम्ही एका मागोमागच ठेवलेली, फॉर्च्युनर पुढे आणि आमची ट्रॅव्हल्स मागे. इथून आम्ही खरा रायगड किल्ला चढायला सुरुवात केला. सुरुवातीलाच किल्ले रायगड असा बोर्ड लावलाय, तिथूनच आम्ही एक 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 पायरी चढत गड चढण्यास सुरुवात केली. एक 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 तुम्ही करत चाललंय का? माझ्याबरोबर होता ऋषी दादा. त्याला काय पाठीव वजन सहन होईना झाले म्हणलं, त्यानं बॅग बघा पुढेच ठेवल्या. चालायला तसा त्रास होतोय. माझी तर पहिलीच वेळ होती, त्यामुळे जरा पाय दुखायला चालू झालते सुरुवातीलाच माझे. हळूहळू आम्ही आपले एक 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 स्टॉप घेत चाललेलो पुढे. महाराजांचं नाव घेत 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 आम्हाला ताकद एक होती, एक ऊर्जा. तसंच आम्ही पुढं 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 हळू. आम्ही सकाळी झाल्यामुळे आत्ताच ऊन पडले बघा वरती डोंगरवरून एकदम टॉप व्ह्यू जोरात दिसायला लागलाय. तुम्ही पण जर पहिल्यांदाच गड चढत असाल तर एकदम फास्ट जाऊ नका, हळू 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 एक एक. जर तुम्हाला कंटाळा तर स्टॉप घ्या, हवं तिथं चालाय सुरुवात करा. पडलेल्या गोष्टीकडे आता लक्ष देऊ नका. त्याच्यानंतर आम्ही घेतला एक स्टॉप, म्हणलं आता लिंबू सरबत घेऊया, त्याशिवाय काय चढा एनर्जी यायची नाही. अरे हे मी दाखवायला म्हणजे काय हळूहळू माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघताय हा आहे गडावरील महादरवाजा. इथूनच तुमच्या आत एंट्री होते. नंतर मी आणि राजदादा चढून आलो वर बुरुजावरती, कारण त्याचा एक शूट घ्यायचा होता, त्याला एक रील शूट करायची होती. नंतर उतरलो खाली. जरा बसून झालं पुन्हा आम्ही या वरच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. गडाच्या दिशेनं आपली पावले वळवली, कारण आता आमचा जास्त पल्ला राहिला नव्हता. आम्ही जवळपास गडाच्या जवळ झालतो. थोडंसंच अंतर राहिलेलं आमचं.
आता म्हणलं कंटाळा करायला नको, जाऊया डायरेक्ट आता वरतीच जाऊन थांबूया. मग काय आधीमध्ये कुठला स्टॉप घेतला नाही, डायरेक्ट आता गडावर जाऊनच थांबलो आम्ही. पूर्वीच्या काळी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी हा तलाव वापरला जायचा. ढकलत आणली बाबा पोरं टाकू देऊन आता. काहीतरी एनर्जी ड्रिंक देत वर आणली होय. त्यांनी ते नाही देतच नाही. आणि ते drink पाजल्या वाईट विचार सर्व पाजला आणली. आणि म्हातारी हा जो तुम्ही पुढे बघायला लागलाय हा आहे गंगासागर तलाव. वाट तिकडे जायला. त्यानंतर रोहित नाना यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस हार अर्पण केला. ही आहे बाजारपेठ. बाजारपेठची उंची थोडी जास्त आहे कारण त्यावेळी घोड्यावरून बाजार करायचे, त्या अनुषंगाने त्यांनी थोडा उंचीची बाजारपेठ बांधलेली आहे. हे जे तुम्हाला वरती दिसत आहे ते जगदीश्वर मंदिर आहे. आपण आता तिथेच चाललोय आत. तुम्हाला मी दाखवतो आतून फिरून. देवाची पिंड आहे. इथे रोज छत्रपती शिवाजी महाराज येऊन पूजा करायचे. हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं समाधी स्थान आहे. त्याच्यानंतर आम्ही घरूनच सर्वजण सकाळचं जेवण घेऊन आलतो. तिथेच आम्ही वरगडावरती जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर आम्ही आता खालच्या दिशेने आमची वाटचाल चालू केली. हळू करत आम्ही गड उतरायला चालू केलं. तुम्ही पण जर पहिल्यांदाच गड उतरत असाल किंवा चढत असाल तर काही करू नका, हळूहळू उतरा गड. मी आणि माझ्यासोबत हर्षू दादा आम्ही असं दोघं जण चाललो खाली, कारण बाकी सगळी वरच थांबलेली. खाली आल्यानंतर कळालं की आम्हाला ते आमच्या आधी येऊन पोचलेत. आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी, प्रत्येक भागातून लोक रायगडला आलते. तुम्हाला जर रायगडला यायचं असेल तर तुम्ही शक्यतो शनिवार रविवार सोडून या, कारण तुम्हाला राहायची सोय वगैरे मिळेल व्यवस्थित. त्याच्यानंतर आम्ही घेतलेलं एक हॉल. संध्याकाळचं जेवण म्हणलं आता तिथंच करूया. चिकन करायचं ठरलं आमचं. प्रत्येकजण लागले ते बघा कांदा कापाय, कोण टोमॅटो कापते. इकडं रश्श्याचं पातेलं ठेवलं वर, चिकन टाकलं शिजत. गाड्या घेऊन आलतो आपण, एक फॉर्च्युनर आणि एक ट्रॅव्हल्स. आत्ताच जेवण झालंय आपलं, चाललंय आता घरी. एकूण 4 रोपवे आहेत. एका रोपवेत 6 जण बसतात. तो शेवटचा मेसेज राहील. नाही आता काय करू आली का सगळी बघा ट्रिप हे सगळ्यांच्या सहकार्यातून होत असत्या. खरोखर उत्तम ट्रिप झाली. दुसरी आपली पहिली बरकीची झाली तर सगळी तशी संयमानं सगळी व्यवस्थित वागते. ठीक आहे, एन्जॉय मध्ये एखाद दुसऱ्याचं काही एखादी गोष्ट घडून जात असेल. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक शमशेर बहादुर जाणता राजा महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम. जय श्रीराम. त्यांना पेट्रोल पंपावरती एक स्टॉप घेतला. तिथून सगळी झाली फ्रेश आणि डायरेक्ट निघालो घरी.